हॅलो फ्रेंड, मी आहे तृप्ती। आज आपल्याला कढीची रेसिपी पाहायची आहे। आणि ज्या नवीन शिकणाऱ्या मुली असतात, कढी बनवतात, तर ती कढी पाणी वेगळं राहून जातं आणि ते फुटलेलं दही बाजूला राहून जातं। तर चला आपल्याला खानदेशात साधी सिंपल अशी कढीची रेसिपी कशी करतात ती बघायची आहे। येथे मी मस्त फ्रेश असं दही एका पातेल्यातून इकडे साईडला ट्रान्सफर केलेलं आहे आणि असं पळीच्या साहाय्याने त्याला मस्त फेटून घेतलंय। मिक्सरच्या भांड्यात टाकलेलं नाहीये, त्याला नुसतं पळीच्या साहाय्याने मस्त फेटून घेतलेलं आहे। येथे मी एक मिरची कापून घेतलेली आहे, मोठी हिरवी मिरची होती। 4 ते 5 लसूणच्या पाकळ्या निवडून घेतल्या। येथे दही फेटून झालेलं आहे। त्याच्यात मला एकदम आता 2 पोहे खायचे चमचे एवढंच बेसन पीठ टाकायचं आहे, कारण की जर आपल्याला कढी पातळ हवी असेल तर बेसन पीठचं प्रमाण कमी टाकायचं, घट्ट हवी असेल तर थोडंसं 1-2 चमचे जास्त टाकायचं। आता बेसन पीठ देखील आपण असं पळीच्या साहाय्याने दहीमध्ये मिक्स करून घेऊया। आपण मिक्सरच्या भांड्यात टाकून ते फिरवून घेतलं तरी चालेल। आणि आता आपल्याला असं जर फिरवसं वाटलं, फेटू वाटलं पातेलीत, तरी पण असं आपण हाताच्या साहाय्याने त्याला एका पातेलीत फेटून घ्यायचं। हे बघा, हे एकजीव झालेलं आहे। आणि जर दही जास्त आंबट असेल तर थोडंसं बेसन पीठचं प्रमाण वाढवायचं। आणि आता आपल्या अंदाजाने पाणी टाकायचं त्याच्यात। इथे मी दही माझं थोडं कमी होतं, त्याच्यामुळे मी 1.5 ग्लास पाणी टाकलेलं आहे, 1.5 ते 2.25 ग्लास, कारण की मला पातळ कढी करायची आहे। त्याच्यात ते कोथिंबीरचं पान आहे आणि मिक्स करून घ्यायचं आहे। बघा, असं मिक्स करून घ्यायचं आहे। आपली कढी अजिबात फुटणार नाही। ज्या नवीन शिकणाऱ्या मुली असतात ना, त्यांच्याकडून ते परत होतं, माझ्याकडून पण ते व्हायचंच। मग मी कढी जेव्हा करायची तेव्हा ती फुटूनच जायची। त्याच्यामुळे अशा ट्रिकने जर तुम्ही कढी बनवाल ना, तर ती फुटणार पण नाही, अगदी टेस्टी लागेल। पातेली ठेवायची जाडबुडाची, गॅसवरती एक कढई ठेवली तरी चालते। त्याच्यात तेल टाकायचं, तेल तापल्यावरती त्याच्यात जिरं टाकायचं। तेल जास्त तापू द्यायचं नाही, नाहीतर जिरं टाकताच ते जळून जातं। गॅसची फ्लेम कमी करायची। जिरं आता व्यवस्थित तळतळू द्यायचं त्याला। हे बघा, मी इथे कमी तेलाचा वापर करते स्वयंपाकात। मी खूप कमी तेल टाकलेलं आहे। तुम्ही तुमच्या अंदाजानुसार जसं तुमच्या घरात तेलचा वापर करत असाल तसं टाकायचं। जिरं टाकायचं, कापून घेतलेला लसूण टाकायचा, लसूणला सोनेरी रंगाचं होऊ द्यायचं। सोनेरी रंगाचं झाल्यावरती त्याच्यामध्ये आपण आता मिरची टाकून द्यायची। मस्त ताजे जर कढीपत्ता असतील ना, तर ते सुद्धा धुवून 5 ते 6 कढीपत्त्याचे पानं टाकायचे, त्याने जास्त कढीला छान टेस्ट येते। माझ्याकडे ते नव्हते आणि ते ऑप्शनल आहे, पण जास्तीत जास्त कढीपत्त्याचा वापर आपण करायचा कढीमध्ये। आता लसूण लाल झाला होता, त्याच्यामध्ये मिरची टाकून दिली। आता मिरचीला देखील आपल्याला थोडंसं सोनेरी रंगाचं करून घ्यायचं आहे। गॅसची फ्लेम कमी राहू द्यायची आणि तेव्हाच हे आपण त्याला फोडणी द्यायची, गॅसची फ्लेम वाढवायची नाही। आता बघा, मिरची सोनेरी रंगाची झाल्यावरती आता आपण हे मिश्रण टाकून देऊ। याच्यामध्ये मी ही पळी टाकली ना, त्याच्यामुळे ते बघा त्याच्यात जिऱ्याचे दाणे दिसत आहे तुम्हाला। आता हे मिश्रण आपण तिथं फोडणीमध्ये टाकून द्यायचं। गॅसची फ्लेम कमी राहू द्यायची बरं का। असं जर जास्त राहू दिला तर कढीचं पूर्ण पाणी एका साईडला होऊन जातं। त्याच्यामुळे गॅसची फ्लेम कमी राहू द्यायची किंवा गॅस बंद करून द्यायचा। आता आपण पातेली धुवून ते त्याच्यात पाणी टाकून द्यायचे व्यवस्थित। आता आपल्याला ही कढी मिक्स करून घ्यायची मिश्रण। आणि कोणाला पिवळी कढी आवडत असेल तर हळद टाकायची, कोणाकडे पांढरी कढी लागते त्याच्यामुळे हळद टाकायची नाही। परंतु आमच्या खानदेशामध्ये कढी ही पिवळ्याच रंगाची बनवतात, तर आमच्याकडे हळदही टाकलीच जाते कढीमध्ये। येथे मी अर्धा चमचा हळद टाकलेली आहे। चवीनुसार मीठ टाकायचं। कढी मस्त आता मिक्स करून घ्यायची आहे। थोडीशी गॅसची फ्लेम वाढवायची आणि मस्त त्याला उकळी येऊ द्यायचा। बघा, आता इथे आता कढीला उकळ येतोय। त्याच्यामध्ये मस्त स्वच्छ धुवून घेतलेली बारीक कोथिंबीर आपण आता टाकून द्यायची, जेणेकरून उकळ यायच्या आधी कोथिंबीर टाकायची, म्हणजे उकळ आल्यानंतर कोथिंबीर शिजत नाही। त्याच्यामुळे जेव्हा उकळ यायच्या आधीच कोथिंबीर टाकली ना, ती शिजून जाते, म्हणजे खाताना किंवा पिताना ती तोंडात कच लागत नाही। आता व्यवस्थित मिक्स करून घेऊया आपण हे, आणि असं मिक्स करत राहायचं। गॅसची फ्लेम मीडियम राहू द्यायची आणि कढीला मिक्स करत राहायचे, हलवत राहायचे,
जेणेकरून ती कढी फुटणार नाही. आपण ज्यांना आधीच कढी येते ना त्यांनी नाही पण मिक्स केलं तरी चालतं, परंतु ज्या नवीन शिकणाऱ्या मुली आहेत त्यांनी असं कंटिन्यू कढीला असं मिक्स करून राहायचं आहे. काही नाही 5 ते 7 मिनटं लागतात कढीला उकड यायला. तोपर्यंत आपण असं तिला मध्ये हलवत राहायचं आहे जेणेकरून कढी फुटत नाही. हे बघा आता कढीला मस्त उकड येतोय. अगदी साधी सिंपल कढी आता आपली तयार होणार आहे. सर्दीच्या दिवसात आता तर खूप थंडी पडते आणि अशी कढी मस्त गरमागरम जर पिलं ना तर आपलं तोंडाला चव देखील येते आणि सर्दी पडसं देखील कमी होतं. आणि या दिवसात दही खाणं चालत नाही जास्त करून लोकांना, त्याच्यामुळे अशी कढी बनवून गरम गरम जर पिले ना तर ती खूप हेल्दी आणि पौष्टिक असते. बघा आता आलेला आहे आपल्या कढीला उकड. बघा कढी अजिबात फुटणार नाही आणि अगदी परफेक्ट अशी साधी सिंपल झटपट होणारी खानदेशी कढी तयार आहे. आता मस्त आपण गरमागरम खिचडीसोबत तिला खाऊया आणि पिऊया. मस्त अशी गरमागरम कढी तयार झालेली आहे. आता इथे मी मस्त ताट करते गरमागरम. तर असं साध्या सिंपल खिचडी आणि कढीचा बेत आमच्याकडे होता. तर चला या तुम्ही पण खाण्यासाठी कढी आणि खिचडी. अशी नवीन शिकणाऱ्या मुलींनी अशी कढी बनवा आणि मला कमेंटमध्ये कळवा तुमची कढी कशी झाली होती. तर तोपर्यंत खा प्या स्वस्त राहा. बाय बाय.